आज आहे डेज ऑफ 299 या चॅलेंजचा 11 दिवस. तर मी आज तयार झालो. आता डायरेक्ट जात आहे शॉपकडे, कारण की राठोड येऊन थांबले तिथं. तर अशा प्रकारे राठोड येऊन बसले होते. तर आता शटर उघडत आहेत, हे बघा. राठोडला म्हणलो की उघडून घ्या. आता मी जात आहे किराणा माल वगैरे आणायला. आता मी सर्व मटेरियल गाडीमध्ये टाकलो. आता मी आणि आमचे स्टाफ मेंबर आता जात आहोत ब्रँच 3ला. सर्व माल वगैरे घेऊन ब्रँच 3ला आलो आम्ही. मग मी बेकरीवरून बेस आणि ब्रेड घेतलो. आता जात आहे डायरेक्ट पवार कॅफेवर. मग मी फ्रेश वगैरे होऊन आलो. हे बघा पाठीमागे कस्टमर आहेत. तर डिग्री राठोड बघा, ह्या कस्टमरला पावभाजी दिले 2. मग या सरांनी 2 पावभाजी ऑर्डर सांगितले. 2 पावभाजी रेडी होत आहे तिकडे. मग या सरांना रोहित फ्रेंच फ्राईज ऑर्डर करून दिला. मग मी 1 कप चहा घेतला. मग झाली संध्याकाळ. रोहितने आमच्या लाईट वगैरे लावून घेतला. मग हे बघा कस्टमर पण आले, त्यांना 1 फ्राईड मोमोज काढून दिला. ह्या कस्टमरने 3 पिझ्झा सांगितले, 1 डबल चीज पिझ्झा, 2 व्हेज चीज पिझ्झा पार्सल करायला सांगितले. ह्या भैयाने 1 व्हेज ग्रिल सँडविच सांगितलं पार्सल. मग ह्या भैयाने 1 पनीर चिल्ली, 1 मंचुरियन आणि 1 पावभाजी ऑर्डर सांगितले. काही 1 ऑर्डर पेंडिंग आहे भैयाचं, पनीर चिल्ली. डबल चीज पिझ्झा करा स्मॉल पार्सल. तर एका कस्टमरचे 2 सँडविच होते, 2 व्हेज ग्रिल सँडविच. तर अशा प्रकारे 2 व्हेज ग्रिल सँडविच रेडी झाले. आता हे सँडविच कस्टमरला देऊन टाकतो. सरांनी 4 प्लेट मोमोज पार्सल सांगितले. तर अशा प्रकारे रोहित हे बघा इकडे 4 प्लेट मोमोज फ्राय केला. 3 प्लेट फ्राईड मोमोज आहेत आणि 1 स्टीम मोमोजचा ऑर्डर आहे पार्सल. हे बघा स्टीम मोमोज इकडे झालेत, फक्त पॅक करायचं आहे. मग या सरांना मोमोज पार्सल देऊन टाकलो. मग ह्या सरांना 1 नूडल्स आणि 1 पावभाजी आणि 1 मंचुरियन दिलो. ह्या सरांनी 2 डबल चीज पिझ्झा पार्सल सांगितले आणि 1 मंचुरियन खायला सांगितलेत. तर मंचुरियन तयार होत आहे. 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. तर मंचुरियन अशा प्रकारे तयार झालेलं आहे. तर राठोड आता प्लेटामध्ये देत आहेत कस्टमरला. तर सरांना टेस्ट आवडलेली आहे. सरांनी बघा हो का 1 नंबर क्वालिटी आहे म्हणत आहेत. या सरांनी पण क्वालिटी 1 नंबर आहे म्हणले. हे बघा आता थोड्या वेळाकडे कोणीच कस्टमर होतं, पण आता 1 अर्ध्या तासामध्ये हे बघा पूर्ण हाऊसफुल झाले. मग या भैयाला पण 1 फ्राईड राईस ऑर्डर पार्सल करून दिलो. आमच्या दुकान बंद करायची वेळ झाली. आता थोड्या वेळात टेबल खुर्च्या गोळा करून दुकान बंद होईल. हा पण सेटअप हो का आमच्या रोहितने बंद केलाय. हा होता डेज ऑफ 299चा 11वा व्लॉग. 299 दिवस पूर्ण करणार. जर तुम्ही ह्या प्रवासात असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.